नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026। मित्रांनो, आज राज्यामध्ये पावसाची परिस्थिती कशी असणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। तुम्हाला विनंती, तुम्ही व्हिडिओ पाहतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय किंवा तुम्हाला काही शंका असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर आज आहे 19 ऑगस्ट 2026। आज मित्रांनो या ठिकाणी विदर्भामध्ये आपल्याला जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, भंडारा, गोंदिया तसेच चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। या ठिकाणी नागपूर शहर व आसपासच्या परिसरामध्ये देखील मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही दुपारी 2 नंतर आपल्याला पाहायला मिळते। तसेच या ठिकाणी विदर्भामध्ये जर बाकीचे जिल्हे आपण पाहिले, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, वर्धा, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते, परंतु जास्त काही पावसाची शक्यता या भागामध्ये पाहायला मिळत नाही। या ठिकाणी मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपल्याला येलो अलर्ट पाहायला मिळतोय, म्हणजे या ठिकाणी आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे। भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये देखील येलो अलर्ट आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। वर्धा जिल्ह्यामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। एकंदरीत जर विदर्भाचा विचार केला तर विदर्भातील या 6 जिल्ह्यामध्ये आपल्याला भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर तसेच गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय। तसंच मराठवाड्यामध्ये पाहिलं तर मराठवाड्यामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते, परंतु जास्त काही पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही। या ठिकाणी बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या 8ही जिल्ह्यामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते, परंतु पावसाची शक्यता ही जास्त काही पाहायला मिळत नाही। तसंच या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर आपल्याला सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यामध्ये देखील हवामान ढगाळ आहे, परंतु पावसाची शक्यता कमी प्रमाणात पाहायला मिळते। सांगली जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते, काही भागामध्येच तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच सातारा जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो हवामान ढगाळ आहे, परंतु जास्त काही पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही। पुणे जिल्ह्यामध्ये देखील घाटमाथ्यावरतीच पाऊस पाहायला मिळतोय। उर्वरित जिल्ह्यामध्ये आपल्याला जास्त काही पाऊस पाहायला मिळत नाही। या ठिकाणी हवामान कोरडं पाहायला मिळते। तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील हवामान आपल्याला कोरडं पाहायला मिळणार आहे। कुठल्याही प्रकारच्या पावसाची शक्यता ही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील पाहायला मिळत नाही। या ठिकाणी करमाळा, जामखेड या भागामध्ये हवामान ढगाळ आहे व स्थानिक वातावरण तयार होऊन हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर हा पूर्णपणे कमी झालेला आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये देखील हवामान आपल्याला कोरडं पाहायला मिळते। तसेच खानदेशमध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार या 3ही जिल्ह्यामध्ये आपल्याला हवामान हे कोरडं पाहायला मिळत आहे। कोकणपट्टीमध्ये मित्रांनो रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते, तर हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळतोय। तसेच या ठिकाणी मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर या समुद्र किनारपट्टीच्या भागामध्ये देखील आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर आज या ठिकाणी विदर्भ सोडता बाकीच्या उर्वरित महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे पावसाचा जोर कमी झालेला आहे। तर विदर्भामध्ये देखील पावसाचा जोर कमी आहे, परंतु या ठिकाणी नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे। हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात। आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।